अमरावती शहरातील राजापेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या सांगरानगर परिसरात सुरू असलेल्या कुंटणखान्यावर पोलिसांनी धडक कारवाई केली आहे। या कारवाईत 2 संशयितांना अटक करण्यात आली असून वेश्या व्यवसायासाठी आणलेल्या 3 महिलांची सुटका करण्यात आली आहे। मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार 8 जुलै रोजी राजापेठ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण यांना साई दर्शन सोसायटी सांगरानगर येथील फ्लॅट क्रमांक 402 मध्ये अनैतिक देह विक्रय व्यवसाय सुरू असल्याची माहिती मिळाली। या माहितीच्या आधारे पोलिसांनी दुपारी 5:30च्या सुमारास सदर ठिकाणी छापा टाकला। छापा मारल्यानंतर तिथे सुशांत पळसपगार वय 25 वर्ष राहणार हिंगणापूर नगर आणि मंगला पळसपगार वय 35 वर्ष राहणार गोदावरी कॉलनी हे दोघे कुंटणखाना चालवत असल्याचे निदर्शनास आले। तसेच तेथे 3 महिला आढळून आल्या असून आरोपींनी त्यांना वेश्या व्यवसायासाठी आणल्याचे निष्पन्न झाले आहे। सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन शिंदे यांच्या फिर्यादीवरून दोन्ही आरोपींविरुद्ध अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायदा 1956 च्या कलम 3, 4, 5 नुसार राजापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। दोन्ही आरोपींना पोलिसांनी अटक केली असून पुढील तपास सुरू आहे। ही धडक कारवाई अमरावती शहर पोलीस आयुक्त राकेश ओला, पोलीस उपायुक्त श्याम घुगे आणि सहाय्यक पोलीस आयुक्त संजय खताडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण यांच्या नेतृत्वात राजापेठ पोलिसांच्या विशेष पथकाने पार पाडली। आज रोजी राजापेठ पोलीस स्टेशन हद्दीतील सांगरानगर या भागामध्ये आम्हाला अशी गोपनीय माहिती मिळाली की तिथे एका फ्लॅटवर एक महिला आणि तिच्यासोबत एक पुरुष असे 2 जण अवैधरित्या कुंटणखान्याचा व्यवसाय चालवत आहेत। अशी माहिती मिळाल्यानंतर एक खाजगी फंडर त्या ठिकाणी पाठवून त्या बातमीची खात्री केली आणि फंडराचा इशारा आल्याबरोबर आम्ही लागलीच त्या ठिकाणी छापा मारून कारवाई केली असता सदर ठिकाणी एक मंगला पळसपगार आणि सुशांत पळसपगार हे महिला आणि पुरुष हे 2 जण त्या ठिकाणी कुंटणखाना चालवण्याचे मिळून आले आहेत। त्या ठिकाणी 3 इतर जे महिला व्यवसायासाठी त्यांनी आणल्या होत्या त्या पण त्या ठिकाणी आम्ही त्यांना पकडलेला आहे। सदरच्या महिला ह्या 2 महिला ह्या पश्चिम बंगाल राज्यातील कोलकाता येथून असून एक महिला ही छिंदवाडा राज्यातली आहे। छिंदवाडा मध्य प्रदेश राज्यातील छिंदवाडा येथील आहे। अशा पद्धतीनं त्या ठिकाणी कारवाई केलेली आहे आणि कारवाई करून पोलीस स्टेशन राजापेठ येथे गुन्हा दाखल केला आहे। सर्व महिला आणि पुरुष यांना सर्व गुन्ह्याचा तपास करून ताब्यात घेतलेला आहे। शोएब खान, विदर्भ न्यूज, अमरावती।